प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊ आणि त्याचे आभार आणि उपकार मानू की प्रभूने येशू ख्रिस्ताने आपल्याला पुन्हा त्याच्या नावात इथे एकत्र होण्याची संधी दिली आणि त्याचं वचन बोलण्याची आणि ऐकण्याची त्याने आम्हाला खरोखर संधी देऊन कृपा आणि अनुग्रह आमच्यावरती केलेला आहे. तर माझ्या ख्रिस्तातील प्रिय मंडळींनो, मी आज आपल्याला सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रगट झालेले सार्वकालिक जीवन. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रगट झालेले सार्वकालिक जीवन. प्रथम मी माझ्या मंडळीस प्रेमाचा सलाम सांगतो आणि देवाला धन्यवाद देतो की माझ्या प्रभूने मला सद्बुद्धी दिली की मी माझ्या देवाचं वचन त्याच्या प्रियजनापर्यंत पोचवावं, सुवार्ता सांगावी. म्हणून खरोखर मी माझ्या प्रभूचा आभारी आहे आणि त्याची माझ्यावरती अनंत उपकार केलेले आहे. तर माझ्या ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, आजचं वचन असं आहे, योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय वचन 1 ते 4. योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय वचन 1 ते 4 मी आपणाकरता वाचतो. सर्वांनी लक्ष द्यावे. पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यामध्ये प्रगट झालेले सार्वकालिक जीवन, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही निहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रगट झाले, ते तुम्हास कळवितो. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे, ते तुम्हासही ह्यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. व त्याचा पुत्र आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. सर्व समर्थाच्या नावाला धन्यवाद. आपण छोटीशी प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य माझ्या सर्व समर्थ ईश्वरा, माझ्या प्रभू, सर्व मान महिमा गौरव तुला देतो माझ्या ख्रिस्ता आणि धन्यवाद देतो. खरोखर आजचा दिवस तू आमच्यासाठी निवडलास आणि प्रभू, इथून पुढील सर्व वेळ तू आमचा ताबा घे. आमच्या ओठाचे बंद उघड, आमच्या जिभेचे बंद मोकळे कर आणि प्रभू, तुझ्या नावाची स्तुती आणि तुझ्या नावाचं प्रभू उपकार स्तवन आम्ही करीत राहावं म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. सर्व मान महिमा गौरव माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला देतो. आमेन, आमेन, आमेन. तर माझ्या प्रिय मंडळींनो, योहानाने आपल्या मंडळीला स्पष्ट लिहिताना सांगितलेलं आहे की जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही निहाळले आहे व आपल्या हातांनी चाचपले आहे, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. जे प्रारंभी होते, पहिल्यापासून होतं, उत्पत्तीपासून होतं, जग निर्माण झालं नाही तेव्हापासून होतं, प्रारंभापासून होतं, ते आम्ही ऐकलं आहे. काय ऐकलं आहे? उत्पत्ती याचा पहिला अध्याय 1 ते 3 वचनामध्ये देवाने सृष्टी निर्माण केली. सर्वप्रथम या पृथ्वीवरती अंधकार होता आणि फक्त देवाचा आत्मा जलाशयावर तळपत राहिला होता. आणि देव बोलला की प्रकाश हो. देव बोलला प्रकाश हो. शब्द बोलला देव. जे प्रारंभी होते. आपल्याला आज ऐकायचं आहे की येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन कसं आहे. जेव्हा सृष्टी जीवन विरहित होती आणि फक्त देवाचा आत्मा जलाशयावर तळपत राहिला होता, तेव्हा देवाने शब्द सांगितला की प्रकाश हो. प्रकाश म्हणजे जीवन. तो प्रकाश प्रकाशला
आणि सर्व सृष्टीची निर्मिती केली. माझ्या मंडळीला मी सांगू इच्छितो, जे आम्ही प्रारंभापासून ऐकलं आहे. काय ऐकलं आहे आम्ही प्रारंभापासून? काय आम्ही आपल्या हाताने डोळ्यांनी पाहिलं आहे, चाचपलं आहे? योहानाला काय म्हणायचं आहे? योहानाने स्पष्टपणे सांगितलं मंडळीला की सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आहे. उत्पत्तीचा पहिला अध्याय 1 ते 3 आपण वाचलं. आणि देव बोलला प्रकाश हो, देवाने प्रकाश केला, शब्द बोलला. आणि हा शब्द कोण होता? हे जीवन कोण होतं? शिष्यांनी प्रारंभापासून काय ऐकलं होतं? तो योहानाचा आपण अध्याय वाचला, पहिला अध्याय 1 ते 4 वचन वाचलं तर कळेल की प्रारंभी आम्ही काय ऐकलं होतं. सुरुवातीला आम्ही काय ऐकलं होतं. स्पष्टपणे सांगतं, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. जे सर्व झाले त्याच्याद्वारे झाले आणि जे झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते मनुष्य मात्राचा प्रकाश होते. प्रारंभापासून आम्ही ऐकलं, जीवनाची योजना परमेश्वराने आखली मानवासाठी. माझ्या प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो की जीवन म्हटलं, नुसतं जीवन जर म्हटलं तर जीवनाला अंत असतो. नुसत्या जीवनाला मरण असतं. पण इथे लिहिलंय की सार्वकालिक जीवन, आणि सार्वकालिक जीवन म्हणजे अनंत जीवन. त्या जीवनाला अंत नाही, त्या जीवनाला मरण नाही. हे आम्ही ऐकलं प्रारंभापासून. देवाने, आमच्या परमेश्वराने योजना तुम्हासाठी केली. प्रारंभापासून हे मी ऐकलं. प्रारंभी शब्द होता, देवपिताचा शब्द येशू ख्रिस्त होता. त्या शब्दाने सृष्टी निर्माण केली. त्या शब्दाने आम्हाला प्रकाशात आणलं. त्या शब्दाने आम्हाला जीवन दिलं आणि तेही सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. हे आम्ही ऐकलं. योहान म्हणतो की स्पष्ट प्रारंभीपासून आम्ही ऐकलं की जीवन होतं. आणि जे आम्ही ऐकलं ते तुम्हाला सांगतो. कारण की स्वतः परमेश्वर म्हणतो, तुम्हासाठी मी आपला दूत पाठवतो. मी आपला दूत तुमच्या समोर पाठवतो. कसा? मी आपला दूत पाठवतो, बापांची अंतःकरणे मुलाकडे वळवील. तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. देव परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला जीवन पाठवत आहे आणि त्यापूर्वी मी आपला दूत तुम्हाला कळवण्यासाठी पाठवतो की मी जीवन तुमच्यासाठी, सार्वकालिक जीवन मी तुमच्यासाठी पाठवतो. तुम्ही ऐकलंय ते जीवन मी आता पाठवतो. पण ते जीवनाला पाठवण्यापूर्वी मी माझा दूत तुमच्या पुढे पाठवतो. तो एलियाच्या आत्म्याने आणि एलियाच्या सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. तो बापाची अंतःकरणे मुलाकडे वळवील. कोणाविषयी म्हणत आहे देव? परमेश्वर. माझ्या मंडळीने हे लक्षात आणलं पाहिजे की परमेश्वराने आणखीन कोणाचं नाव का घेतलं नाही? अब्राम आहे, इसाक आहे, याकोब आहे, दावीद आहे, शल्मोन आहे, शमूएल आहे. का नाही म्हटलं की शमूएलाचा आत्मा त्याच्या सामर्थ्याने, दाविदाचा आत्मा त्याच्या सामर्थ्याने पाठवतो? का? परमेश्वर म्हणतो की तो जो दूत आहे माझा, तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. आमचा देव जिवंत देव आहे. आणि माझ्या प्रियांना तुम्हाला सांगू द्या, एलिया हा मेला नाही. एलिया जिवंतपणे स्वर्गात घेतला गेला. म्हणून परमेश्वर म्हणतो की तो एलियाच्या सामर्थ्याने चालेल. कोण होता तो? लक्षात आलं? योहान बाप्तिस्मा करणारा. तो परमेश्वरचा दूत,
परमेश्वराच्या जीवन पाठवण्या अगोदर परमेश्वराने आमच्याकरता त्याचा दूत पाठवला. तो असा पाठवला की तो एलियाच्या आत्म्याने आणि त्याच्या सामर्थ्याने. कारण की सार्वकालिक जीवन देण्याचं वचन, अभिवचन देवाने तुम्हाला दिलेलं आहे. यहोवा परमेश्वराने सांगितलं की सार्वकालिक जीवनाची मी योजना आखलेली आहे. मग सार्वकालिक जीवनासाठी असा मनुष्य, असा दूत मला पाठवावा लागेल की तो पहिलाच मेला नाही. आणि एलिया मेला नाही. एलिया परमेश्वराने त्याला उचललेला आहे. तर जे आम्ही प्रारंभी ऐकलं होतं, योहान म्हणतो, ते आम्ही आता आपल्या डोळ्यांनी पाहतो. कसं पाहतो आणि कसं पाहिलं आम्ही, आता तो सांगतो. योहान म्हणतो, आम्ही ऐकलं की परमेश्वराने योजना केली मनुष्याच्या सार्वकालिक जीवनासाठी. त्याने अगदी सुरुवातीपासून त्यांनी योजना आखली. अब्रामापासून नोहापर्यंत, मोशेपर्यंत त्यांनी योजना आखली सार्वकालिक जीवनासाठी. आणि ती आम्ही जुन्या ग्रंथामध्ये, माझ्या प्रिय मंडळींनो, हे आम्ही ऐकलं, ते तुम्हाला विदित करतो. पण आता आम्ही जे डोळ्यांनी पाहिलं, काय डोळ्यांनी पाहिलंय? शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. प्रारंभी शब्द होता. देवाची योजना सगळ्यांसाठी प्रारंभी होती. आणि देवाने तुम्हाला कळवून कळवून जेव्हा तो शब्द तुमच्यामध्ये आणला. आता म्हणत आहे योहान की ज्याला आम्ही पाहिले, प्रारंभी आम्ही ऐकले आणि ज्याला पाहिलं त्या शब्दाला देह रूपांतर होऊन आम्ही तो आमच्यामध्ये वावरला, आमच्यामध्ये आला, आमच्या बरोबर खाणं पिणं केलं आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते एकुलत्या एक पुत्राचे देवाने केलेले गौरव होते. तो शब्द आमच्यामध्ये आला, परंतु त्या जिवंत शब्दाला लोकांनी धिक्कारलं. समाजाने त्यास पाप्यांचा मित्र, खादाड व दारुबाज असे संबोधित केले. सर्व परिस्थितीमध्ये त्या शब्दाने, त्या परमेश्वराच्या शब्दाने, सर्व परिस्थितीत लोकांनी त्याला कितीही हिणवलं तरी दाखवून दिलं की तो त्या सर्व परिस्थितीमध्ये शांत राहिला. योहान म्हणतो की आम्ही त्याला निहाळलं, नुसतं पाहिलं नाही, निहाळलं. त्याची वर्तणूक आम्ही निहाळली, त्याची चालचलणूक आम्ही निहाळली. सार्वकालिक जीवन कसं असतं हे आम्ही पाहिलं. म्हणून आम्ही म्हणतो की जे आम्ही प्रारंभापासून ऐकलं ते आम्ही नंतर पाहिलं, त्याच्या आम्ही त्या जीवनाचे साक्षी आहोत. आणि ती साक्ष तुम्हाला देण्यासाठी इथे सांगत आहोत की सार्वकालिक जीवन परमेश्वराने आम्हाला दिलं. आणि ते सार्वकालिक जीवन, तो शब्द तुमच्या आमच्यामध्ये देहरूपाने आला. आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला ते प्राप्त होतं. माझ्या प्रभूने सांगितलं, माझ्या ख्रिस्ताने सांगितलं की अधर्म्याला अधर्माने उत्तर देऊ नका, वाईटाने जिंकले जाऊ नका, तर बऱ्याने वाईटाला जिंका. मी जगाला जिंकले आहे. जर तुम्ही माझे सेवक आहात, जर तुम्ही मला गुरु म्हणता, तर माझ्याकडून हे शिका, माझं आचरण करा. त्या शब्दाने आम्हाला आज्ञा केली. मी जे शिकवतो, आता मी जे आज्ञा देतो ते तुम्ही पाळा. अधर्माप्रमाणे अधर्माला उत्तर देऊ नका, वाईटाने जिंकला जाऊ नको, बऱ्याने वाईटाला जिंक. मी चालतो कारण मी सार्वकालिक जीवन आहे. परमेश्वराची योजना मी आहे. आणि योहान म्हणतो त्याचं जीवन आम्ही निहाळलं, त्या शब्दाला आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आणि आम्ही चाचपलं, आपल्या हाताने चाचपलं. कसं चाचपलं? आमच्या बरोबर आमचा देव होता, आमचा प्रभू येशू ख्रिस्त होता. आम्ही त्याच्या बरोबर आम्ही चालत होतो, आम्ही त्याच्याबरोबर खाणं पिणं केलं, तरीही आमचा विश्वास बसला नाही. तो मरणातून पुन्हा उठला
आमच्या समोर प्रगट झाला, तरीही आमच्यापैकी बऱ्याच जणांनी विश्वास ठेवला नाही. तर आम्ही लोकांनी स्वतः त्याला चाचपून पाहिलं, खरंच हा आमचा प्रभू, आमचा देव आहे काय. आम्ही आपल्या हाताने त्या जीवनाला चाचपून पाहिलं, आम्ही आमच्या डोळ्यांनी त्याला निहाळलं आणि हा विश्वास आम्ही ठेवला. म्हणून तुम्हाला सांगतो, त्या जीवनाची साक्ष तुम्हाला ह्यासाठी कळवतो की आम्ही त्या जीवनाचे साक्षी आहोत. म्हणून आमच्या बरोबर तुम्ही त्या साक्षीचे सहभागी व्हा. पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन आहे. माझ्या प्रिय मंडळींनो, प्रभू येशूच्या शिष्यांनी आम्हास आव्हान केले आहे की आम्ही सर्व या गोष्टी पाहिल्या, त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हावे. म्हणून आम्ही ह्या तुम्हास सांगतो, कारण तुमची व आमची सहभागिता देवाबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या बरोबर आहे. म्हणून आपण सार्वकालिक जीवन देणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि आपण ही सहभागिता व सार्वकालिक जीवन हे कसं मिळवणार? जो संदेश आपणापर्यंत आजपर्यंत आपण ऐकला, शिष्यांनी प्रारंभापासून ऐकला, आणि आपण आता आयुष्याच्या इतक्या वर्ष, कोणी 20 वर्षापासून ऐकतोय, कोणी 30 वर्षापासून ऐकतोय जीवनाचा संदेश. म्हणून आम्ही म्हणतो की जो संदेश आपण आजपर्यंत ऐकला तो इतरांना सांगणे. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या प्रकाशात आपण चालले पाहिजे. कारण की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई अंधार मुळीच नाही. म्हणून आपण प्रकाशात चाललं पाहिजे. सार्वकालिक जीवन प्रकाशमय आहे. आपण केलेल्या चुका, अपराध आपण कबूल केले पाहिजेत. जर आपण आपले पाप त्याच्या चरणी स्वीकार केले तर तो विश्वसनीय व न्यायी आहे व आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करण्यास समर्थ आहे. तोच आपल्या अपराधाची क्षमा करू शकतो. कारण आपण प्रारंभापासून ऐकलं आहे. सार्वकालिक जीवनाची योजना देवाने आपल्यासाठी लागू केली आहे. आम्ही त्याला पाहिलं आहे, शिष्य म्हणत आहेत. आम्ही त्याला निहाळलं आहे, आम्ही त्याला आपल्या हाताने चाचपलेलं आहे. त्याने आमच्याबरोबर खाणं पिणं केलेलं आहे. त्याची वागणूक, त्याची उठणी बसणं आम्ही पाहिलं आहे. तो कसा होता आम्ही पूर्ण त्याला पारखला आहे. अशा त्या देवाच्या शब्दाला तावून सळखून आम्ही पूर्णपणे पाहून मग त्याचा स्वीकार केला आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही त्याचे साक्षी आहोत, तर तुम्ही त्याचे साक्षी व्हा. आम्ही सर्वांनी त्याचं साक्षी झालं पाहिजे. त्याच्या मार्गात चालणं, त्याच्या प्रकाशात चालणं. त्याचा संदेश जीवनाचा प्रकाश आहे. त्याचा संदेश पुनरुत्थान आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश जीवनाची भाकर आहे. तो जिवंत पाण्याचा झरा आहे. स्वर्गाचं दार माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे आम्ही प्रारंभापासून ऐकलं आहे. आम्ही आतापर्यंत ऐकत आलो आहोत आणि आम्ही त्याच्या तोंडातून ऐकलंय. आम्ही त्याला पाहून ऐकलंय. त्याच्या बरोबर चालून ते आम्ही ऐकलंय. जसा बोलला तसा वागत होता, कृत्य करीत होता. म्हणून तुम्हाला सांगतो, मंडळीला सांगतो की पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ठाईच सार्वकालिक जीवन आहे. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय. कारण की आपल्याला ठाऊक आहे की योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय वचन 20. आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे. काय? आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि तो सत्य आहे. त्याला ओळखण्याची त्याने आपल्याला बुद्धी दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठाई आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.
प्रारंभापासून ऐकलं, मग आम्ही पाहिलं, आम्ही न्याहाळलं, आम्ही चाचपलं आणि आम्ही आता साक्ष देतो की आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे. आता भविष्यवाणी राहिलेली नाही, तो आला, तो सत्य आहे. त्याला ओळखण्याची परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे. त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठाई आपण आहोत, त्याच्या मार्गात आपण आहोत. कारण हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. आणि आमचा सार्वकालिक जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. कशी जीवन प्राप्ती झाली पाहिजे? विपुलपणे झाली पाहिजे, थोडी थोडी नाही. तर माझ्या प्रिय मंडळींनो, जशी योहानाने मंडळीस हे पत्र लिहून त्यांना काहीही सबब राहू दिली नाही की आम्हाला कळाले नाही, आम्ही ऐकले नाही, आम्हाला माहीत नाही, आम्ही पाहिले नाही, ही कुठलीही पळवाट त्यांना सोडली नाही. कोणी? योहानाने जे पत्र लिहिलंय मंडळीला की पहा, जे प्रारंभापासून आम्ही ऐकलं, आम्ही पाहिलं, आम्ही न्याहाळलं, आम्ही चाचपलं, त्याचा स्वभाव आम्ही पाहिला, त्याचे आम्ही त्या शब्दाचे, त्या जिवंत शब्दाचे आम्ही साक्षी आहोत. ते जीवन परमेश्वराला ठाई सार्वकालिक जीवन होतं. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, कारण की आमच्याबरोबर तुम्ही सहभागी व्हा. आणि आपली सहभागिता तर देवाबरोबर व त्याच्या पुत्राबरोबर येशू ख्रिस्ताबरोबर आहे. आणि हा आपला आनंद परिपूर्ण झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे लिहितो. आता कुठलीही सबब, आता कुठलंही कारण तुमच्याकडे राहता कामा नये की आम्ही ऐकले नाही, आम्ही सुवार्ता ऐकली नाही, सार्वकालिक जीवन आम्हाला माहीत नाही, येशू ख्रिस्त कोण आहे आम्हाला माहीत नाही, कोण तारणार आम्हाला ठाऊक नाही, कारण की आम्ही त्याला पाहिलं नाही, आम्ही त्याला निहाळलं नाही, आम्ही त्याला चाचपलं नाही. कुठलीही सबब नाकर्तेपणा योहानाने या पत्राच्या द्वारे मंडळीला ठेवलेला नाही. आणि तीच बाब आपल्यावरती लागू होते, कारण की आज आपण हे कबूल केलंय, हे वाचलंय की परमेश्वराचा पुत्र आला आहे. तोच खरा देव आहे, तोच खरा सार्वकालिक जीवन आहे. आपल्यालाही सबब ह्या पत्राच्या द्वारे राहीत नाही की मला माहित नाही म्हणून, कारण तोच संदेश आज आम्ही ऐकला आहे म्हणून आम्ही काहीही सबब सांगू शकत नाही. कारण जीवन तुमच्या हातात आहे. जीवन पवित्र शास्त्र, जीवन परमेश्वराने तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. हे जीवन परमेश्वराने तुमच्याकडे पाठवलेलं आहे. आता त्याला स्वीकारणं व नाकारणं सर्वस्व देवाने तुमच्याकडे म्हणजे आमच्याकडे सोपवून दिलं. मी सार्वकालिक जीवन पाठवलं. नुसतं जीवन पहिले जगत होते, तर आता सार्वकालिक जीवन माझा मनुष्य कसा जगेल, तो पापापासून कसा तारला जाईल, म्हणून माझा शब्द मी तुम्हाला देतो. जो शब्द होय आणि आमेन आहे, असंच होईल. हा जो माझा पवित्र शब्द आहे तो मी तुमच्यासाठी पाठवलेला आहे. आता ते स्वीकारणं न स्वीकारणं तुमच्या हातामध्ये आहे. आता आम्ही ऐकलं आहे, त्याला पारखलं आहे, म्हणून आम्हालाही सबब नाही. त्याचा येशू ख्रिस्ताचा स्वभाव सर्वांना माहीत आहे. जितके आम्ही ख्रिस्ती म्हणवणारे, चर्चला जाणारे, प्रत्येक संदेश आम्ही ऐकणारे, ते कुठल्याही चर्चचे असोत, कोणालाही सबब नाही की ख्रिस्त आम्हाला ठाऊक नाही. म्हणजे आम्ही जे सुरुवातीपासून आम्हाला जसं कळतं आम्ही तसं ऐकत आलो हा संदेश. आम्ही नवा करार वाचत आलो, आम्ही जुना करार वाचत आलो. मग हा संदेश आम्ही आमच्या प्रारंभापासून ऐकत आलो. योहानाच्या प्रारंभापासून त्यांनी जुन्या करारापासून ऐकलं, आणि जेव्हा आमच्या जन्मापासून आम्हाला जसं समजतं तसं आम्ही म्हणू शकतो की आम्ही प्रारंभापासून आम्ही पण ऐकला. आम्हाला जसं कळतं
आम्ही पण ऐकलं, आम्हीही पवित्र शास्त्राच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं, त्याला चाचपलं, त्याला न्याहाळलं आणि खरोखर आम्ही त्याची पारख करून त्याला आम्ही स्वीकारलेलं आहे. का? भारत देश असा आहे माझ्या प्रियांनो की जो इथल्या व्यक्तीची प्रवृत्ती आहे, जो ऐकतो, पाहतो आणि चाचपतो, सत्यता पडताळतो, त्याच्यावरती तो विश्वास ठेवतो. ही भारताची संस्कृती आहे. आणि असा संस्कृतीच्या देशामध्ये त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य थोमा, ज्याने पुनरुत्थानाच्या नंतर म्हटलं होतं की मी त्याच्या तळ हातात जिथे खिळे ठोकले होते तिथे बोट घालून पाहणार नाही, त्याच्या कुशीत जिथे भाला भोसकला तिथं मी हात घालून पाहणार नाही, त्याचे वन मी पाहणार नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणारच नाही, कारण की मेलेला कधी जिवंत होत नाही. हे जे विश्वासहीनता ह्या भारतामध्ये होती आहे की ऐकून पाहून चाचपूनच विश्वास ठेवणं, तीच विश्वासहीनता जो थोमा प्रभू बरोबर त्याच्या सेवेमध्ये चालला होता, ज्याने अनेक चमत्कार पाहिले होते, ज्याने अनेक प्रभूचे कृत्य पाहिले होते, निसर्गावरती ज्याचा ताबा होता, ज्याने कुष्ठरोग 4 दिवसाचा मेलेला लाजार ज्याने एका शब्दाने बरे केले होते, सर्वांचा तो साक्षी होता. आणि येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं होतं सर्व शिष्यांना की मी 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेल. तरीही आपल्या गुरुवर त्याने विश्वास ठेवला नाही, आपल्या बंधूंवर त्याने विश्वास ठेवला नाही. तर मी स्वतः पाहीन, मी स्वतः निहाळीन, मी चाचपून बघन, मग विश्वास ठेवीन. माझ्या देवाने, माझ्या ख्रिस्ताने पुन्हा प्रकट होऊन त्याला सांगितलं की थोमा येऊन बघ, विश्वास ठेवणारा हो, विश्वासहीन असू नको. आणि माझ्या प्रियांनो, तो थोमा जेव्हा त्यांनी चाचपून बघितलं आणि म्हटलं की माझा देव, माझा प्रभू, आणि तो थोमा असा मोठा विश्वास बनला की तोच थोमा आपल्या भारत देशामध्ये आला. कारण या देशाची संस्कृती जो ऐकतो, जो पाहतो, जो न्याहाळतो, चाचपतो, तेव्हा विश्वास ठेवतो. अशा लोकांसाठी, आपल्या लोकांसाठी येशू ख्रिस्ताने त्या शतकामध्ये थोमाला इथे पाठवलं. म्हणून प्रारंभापासून आम्ही ऐकलं आहे, आम्ही पाहिलं आहे, आम्ही न्याहाळलं आहे. आणि आजही आपल्या जीवनामध्ये आपल्या साक्षीने येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. तो आजही दर्शन देण्यास तयार आहे. तो आजही महान कृत्य करत आहे. दिनांच्या प्रार्थना प्रभू आजही ऐकतो आहे. कारण जो त्याला शरण गेला त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे, त्याच्या अपराधाची क्षमा झाली. म्हणून आपल्याला कुठलीही सबब राहत नाही की आम्ही ऐकलं नाही, पाहिलं नाही, कोणी आम्हाला सांगितलं नाही. ह्या सर्व सबबी योहानाने त्याच्या पहिल्या पत्रामध्ये आणि पहिल्याच अध्यायामध्ये ह्या सगळ्या माणसाच्या सबबी काय केल्या, खोडून टाकल्या आहेत मंडळीच्या. की खोटं बोलू नका आता की आम्ही ऐकलं नाही, पाहिलं नाही, चाचपलं नाही. काही आम्ही साक्षी आहोत आणि ही साक्ष आम्ही देतो, तर तुम्हाला त्या साक्षीचे आम्ही साक्षीदार बनवतो, भागीदार बनवतो. कारण की आपली सहभागिता तर देवाबरोबर आणि त्याच्या प्रिय पुत्राबरोबर येशू ख्रिस्ताबरोबर आहे. आणि देव म्हणतो मी तर माझा पुत्र पाठवलेला आहे आणि त्याला ओळखण्याची बुद्धी पण मी तुम्हाला देतो. तो सत्य आहे, तो माझा शब्द आहे. कारण तोच खरा देव आहे आणि त्याच्याद्वारेच जगाची निर्मिती झाली आहे. म्हणून तोच सार्वकालिक जीवन आहे. तर चला आपण सर्वजण देव जो पिता त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या सार्वकालिक जीवनात आपण जाऊ आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. आमेन.